जगालचा पण तू व्हायरल हो. हा इकडे बघ इकडे बघाय आंबा कसा घेते समजा का आंबा आंबट लागतंय ते हिरवा ते आपलाच आहे का? हिरवा आंबट लागतंय. बघू का पण बघा आम्ही आता मस्त जांभळ खात बसलो. सकाळी आंबे आता जांभळ दिवसच आमचा जांभळ आंबे ह्याच्यावर जातोय. बघा हे कसं बघायला राजाना हे राग राग बघायला माझ्याकडं चालू आहे का? हा तर आता झाले माझं जेवण आणि आता जांभळं खायचे. ह्यांना एक गेले वरी, आता मी बी जाता वरी मस्त जांभळं वरीच खाता. बाथरूम दीदीला देत ना काही नाही, मी एकटाच खातो जांभळं. वरी जाऊन खाता जांभळं एकटाच मी. आणि तर सानू कोंबड्याच्या महाग लागल्या, खराटा काढायल्या काय बी करायल्या. आता मी जातो वरी जांभळं खाता निवांत बसता वरीच. आता जरा तुमचा कॅमेरा आता मोबाईल ठेवतो मी एकदा. तर एक छोटीशी क्लिप मामाने घेतली होती, त्याला करायचं होतं म्हणून व्हिडिओ शूट. हे बघा कसं चढायले झाडावर, एक जाऊन बसले वरी नाही आता दुसरं चाललंय. लेकर एक लेकर वर जाऊन बसलाय तिथं लेकर दिसवी नाही त्याच्यात. हो का इथं एक जण आहे. आता एक गेले कुठे गेले, एक गेलं इकडं. वारं सुटायले वाऱ्यासोबत याचाल दोघं बी खाली. व्हिडिओ व्हायरल होते मग पडा मग माझ्या व्हिडिओ साठी. तर मित्रांनो चला येतं आता जांभळाचं काय डोळ्यात जाईल. मीठ मिरचू टाकून तयारी सुरू आहे आता इथं. हो का आता मीठ टाकलं इथं, मिरचू टाकलं थोडं टाकायचं. आणि इथं एवढे जण खायला बसले तिथं. पलीकडून एक आलंय, सानू एक, मी एक, आई एक. हो का इथं बघा हो का तशाला नंबर 1 मध्ये तिखट मीठ मिरचू टाकले जांभळाला. आता मस्त खायचं. मीठ कमी मिरचू कमी पडले त्याला. मिरचू टाक थोडं थोडं टाक रे. सानू डोळे तिकडं कर पलीकडे जाईल डोळ्यात. डोळा जायचं सगळ्याच्या इथं. हा सानू खालास का पहिलेच लागाले मीठ तर लागणार. खाबर काय सोडलाय का सानू खा. कट करून टाकावं लागतंय. टेस्टी नाही. मी टाकणार थोडा मिरची टाकू पाणी टाकून हे करावं मी खायला होता तेव्हा मीठ यूज होते. मिरची तिकडं पलीकडे टाकली. फक्त मिरची टाक, मीठ राहिले बघ. बोटाने टाक. बाहेर लागायला की अरे नाही का तुला मीठ राहिले म्हणलं होतं सानू काय करायलीस ग, कटन करायलीस का? मोबाईल ना कठीण असते. मशी म्हणते काम खाली काम कापतेले हात हात डोळे टाक डोळे टाक
थांबा थांबा. झोपली का रे ती? हसणं सांग हसणं बघ. चेक विचारून येतं. हसते हसते. बदल जास्त काम कर नो त्यात राहिली तुझी. झाली की हे बघा वातावरण कसं झालेलं आहे. वारा सुटलेला आहे रे बापरे. वारा सुटलेला आहे. आता किती सुटतं काय माहिती, जास्त कमी. पाऊस यायलाय का? पाऊस नाही अजून, थेंबा येलेत बारीक बारीक. छोटे 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 थेंबा येलेत. असं वाढले नाही ना यात. राहू दे. हा पागल आहेस का ग? किती भेले मी, मला हटलं काय झालं काय नाही ग. म्हशीनं मारलं ह्या निकिताला. हा? दुरडी आणते का नाही? दुरडी कुठं आहे? कोणते? गाणीच आहे. मारे असे काय चांगलं पडत आहे. चांगलाच पाऊस चालू झालेला आहे बघा ना. आता हे अवकाळी आहे का पेरणीचं आहे काय माहिती. असं म्हणतात की मे महिन्यात पडलेला अवकाळी आणि जूनच्या 1 जरी तारखेला पडला तर ते पेरणीचा. म्हणजे जास्त पाऊस पडला की पेरणी करायला मोकळा शेतकऱ्यांना लय टेन्शन असतं. जास्त पाऊस झाला तरी ताप, कमी झाला तरी ताप. कमी झाला की पाणी कमी पडतं, जास्त झालं की शेतातलं पाणी निघत नाही. काय करायचं शेतकऱ्यांना काय नाही. शेवटी अजून जगाचा पोशिंदा शेतकरी. तसं पाऊस बघा. इंद्रधनुष्य किती छान झालेलं आहे. ह्याच्यात क्लिअर दिसायलंय बघा. कसलं भारी दिसायलंय वातावरण आहे का. मोर वरडाले हो. ऊन पडले आता. किती छान वातावरण झालेलं आहे बघा. हे अजून बी थेंब येईलच पण. बघा किती गरजायला, किती आवाज आहे तर बघा.
लय गरज अजून बी येतो काय की पाऊस. तर आता जेवण वगैरे करून झाले. आता 11:15 वाजले तर मॅडमचा धिंगाणा काही संपत नाही. अजून त्याचा धिंगाणा चालूच आहे. तर आम्ही मस्त बाहेर झोपत होतो, पण संध्याकाळी तर घरात गरम होते त्याच्यामुळे आम्ही बाहेरच झोपत होतो. असं अशात इतकं छान वाटायचं ना. पण आज ना तिकडं थोडं लांब, म्हणजे आपण जिथं झोपतो ते ना रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला ना एक साप निघाला होता. इतकं मोठा साप होता ना, म्हणजे साईजला छोटाच आहे, असा इतकं बोटा एवढा असेल, पण लांब इतकं भरपूर होतं आणि काळा भुरा त्याच्यावरती कोड्या असल्यासारखं होतं. त्याच्यामुळे म्हटलं नको, आता भीती वाटते. तर कारण आता पाऊस पडला आहे, जास्त काय पडला नाही, थोडा पडला, पण आता त्याची गरमी होते ना, त्याच्यामुळे आता साप वगैरे फिरतात. म्हटलं मग बाहेर झोपायचं कॅन्सल, आज घरातच झोपतो, पण गरमी व्हायला लागली. तर आता मॅडमचा काय धिंगाणा चालूच आहे. ते झोपायचं नाव नाही, कारण माणसाला सगळे परेशान करून सगळं गाव झोपून ती मॅडम झोपणार झालं. तर आता गावाकडे असल्यामुळे सगळे व्हिडिओ आपल्या गावाकडचे येतील. तर नक्कीच व्हिडिओला जरा प्रेम द्या, लाईक करत जा. आवडत असले तर लाईक वगैरे करायला विसरू नका. तर चला मग आता ह्या व्हिडिओचा एंड करायचा टाईम आलेला आहे, तर हा व्हिडिओ इथंच एंड करू. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आता जे मी पुढचे क्लिप ॲड करणार आहे त्यांना रात्री एकदम उशिराचे 12:15 दरम्यानची क्लिप आहे. कारण इतका पाऊस चालू झाला होता आणि जोराचा पाऊस वारा, म्हणजे झोपलेले आम्ही सगळे उठलो होतो. कारण एवढा पाऊस आणि वारा चालू होता ना, वारा तर इतकं होतं की बस सर असं भीती वाटत होती. त्या टायमाला मामा भाचीचा धिंगाणा कसा चालला ना ते तुम्ही बघा पुढे. आणि मामा ना अभ्यास करत होता, मग कसा अभ्यास करत होता ना ते तुम्ही बघा पुढे. म्हणजे नुसतं फेकत असतो तो सारखं कंटिन्यू, काही ना काही मी असं करत होतो, मी तसं करत होतो. तर बघा ते पुढे काय म्हणते काय नाही. आता जे मी पुढचे क्लिप ॲड करणार आहे त्यांना रात्री एकदम उशिराचे 12:15 दरम्यानची क्लिप आहे. कारण इतका पाऊस चालू झाला होता आणि जोराचा पाऊस वारा, म्हणजे झोपलेले आम्ही सगळे उठलो होतो. कारण एवढा पाऊस आणि वारा चालू होता ना, वारा तर इतकं होतं की बस सर असं भीती वाटत होती. त्या टायमाला मामा भाचीचा धिंगाणा कसा चालला ना ते तुम्ही बघा पुढे. आणि मामा ना अभ्यास करत होता, मग कसा अभ्यास करत होता ना ते तुम्ही बघा पुढे. म्हणजे नुसतं फेकत असतो तो सारखं कंटिन्यू, काही ना काही मी असं करत होतो, मी तसं करत होतो. तर बघा ते पुढे काय म्हणते काय नाही. मामा किती धडे वाचत होता विजाच्या उजाडायला? 100. तर आधी इतक्या जोरात पाऊस चालू झाला, वारा सुटलाय आणि मामा सांगायला की विजेच्या उजेडाला अभ्यास करत होता म्हणजे विजून कधी की 4 धडे वाचत होता. आता मामाला सुद्धा मुकेश अंबानीचा फोन आला. पण कुणाला फोन लावायचे? पप्पा कुठं आहेत? सिरियस मॅटर मुंबई टीम हारली आहे. मुकेश पैसा पाणीला बोलू. मामा भाजीच्या गप्पा बघा कशा चालू आहेत. मध्ये घेऊन येतो मुलीला. बोलायचं का अंबानी काका? सोनू काय सांगितलं अंबानी काकाला? कोण आणायले जाकी तुला सानू? कोण आणायले? अंबानी का? अंबानी आला ना. मुकेश अंबानी चॉकलेट आणत म्हणून. इकडे बघून सांग कोण आणायले? मुकेश अंबानी हेलिकॉप्टर मध्ये. तर असा काय आमचा निघाणं चालू होता. आता सानू चॉकलेटची वाट बघत बसल्या, कारण त्याला मुकेश अंबानी चॉकलेट घेऊन येलेत. मामानं ऑर्डर दिले आहे का नाही मामा? किती आणायला चॉकलेट सानू? आता सानू झोपतच नाही, चॉकलेटची वाट बघत बसल्या. सानू किती आणाय चॉकलेट सांग की. कोण आणायला तुला? अंबानी.
माझे पप्पाले आणि ते बाबाला आणि तुम्हाला आणि बाबाला तसेच बाबाला आणि पुन्हा चोचूला आणि पुन्हा आजीला